बिडकीन येथील वाणी स्वीट्स अँड डेली नीड्स या दुकानाला आग लागून दुकानातील माल जळून खाक झाला। अधिक माहिती अशी आहे की दिनांक 20 रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान विद्युत शॉर्ट सर्किट झाल्याने या दुकानाला आग लागून दुकानामधील फर्निचर, फ्रीज, फरसाण, कॅडबरी, दुकानातील अनेक वस्तू जळून खाक झाल्यानं अंदाजे 15 ते 20 लाखाचं नुकसान झाल्याचं दुकान मालक सचिन प्रभाकर वाणी यांनी सांगितलं। दुकानाचं शटर बंद असल्यानं दुकानातून बाहेर धूर येत असल्याचं शेजारी असलेल्या दुकानदारांना ते दिसलं आणि येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांच्या आग लागल्याचं लक्षात येताच त्यांनी दुकान मालक सचिन प्रभाकर वाणी यांना फोन करून अधिक माहिती दिली। दुकान मालक आल्यावर दुकानाचं शटर उघडून शेजारील दुकानदारांनी पाणी मारून आग विझवण्यात आली। यामध्ये अंदाजे 15 ते 20 लाखाचं नुकसान झाल्याचं सांगण्यात आलं। यामध्ये कोणती जीवितहानी झाली नाही। आग लागलेल्या दुकानाचे बिडकीन पोलिसांनी आणि विद्युत महामंडळ तसंच बिडकीन ग्रामपंचायत आणि बिडकीनचे महसूल तलाठी सचिन काशीकर यांनी नुकसान झाल्याचा पंचनामा केला आहे अशी माहिती दिली आहे। बिडकीन पोलीस ठाण्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली दुकान जळाल्याचं नोंद घेण्यात आली आहे। प्रतिनिधी अलीम शेख, NTV न्यूज मराठी, बिडकीन, छत्रपती संभाजीनगर।